दोन ठाकरे बंधू एकत्र येतील तर त्याच्याबद्दलची धाकधूक तुमच्या मनात आहे भाजपची? 30 वर्ष एकमेकांचं तोंड न बघणारे गळाभेटी घेत आहेत किंवा ज्या भावाला आपण स्वतःच घराच्या बाहेर काढलं आता त्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे धाकधूक कोणाला आहे? मुंबईकर समर्थपणे आपले आशीर्वाद हे महायुतीला देताना दिसतोय आणि हे बघत असताना कोणाला तरी धाकधूक लागली आहे म्हणून कोणीतरी एकत्र येत आहे असं चित्र निर्माण होतं. त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत ते? राजकीय अस्तित्वाची लढाई असू शकते. तुमचा अजेंडा काय? हिंदुत्व, विकास की अजून कुठला मुद्दा? भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत ज्या प्रकारे मुंबईचा विकास हा गेल्या 11 वर्षांमध्ये पाहायला मिळाला तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घडवून आणणं. सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही सगळे ॲज अ टीम म्हणून या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि मी अध्यक्ष असणं हा एक व्यवस्थेचा भाग आहे. मुंबई ही मराठी माणसाची राहिली पाहिजे याच्यासाठी तुमचं विजन काय? आमचं हे विजन आहे की मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कुणीही माणूस हा 59 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपली BST, आपली रेल्वे आणि आपली मेट्रो आणि जर सुरू झालं तर वॉटर ट्रान्सपोर्ट या चारही ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स एकाच तिकिटावरती आणणं हे आमचं विजन आहे. HR असलेल्या माणसाला बाकीच्यांना नोकऱ्या देता देता आपण राजकारणात जाऊन नोकऱ्या वेगळ्या पद्धतीने देणार व्हावं, राजकारणात जावं असं का वाटतं? कॉलेजमध्ये असल्यापासून राजकारणाची आवड होती परंतु राजकारणामध्ये कधीही कॉलेजमध्ये मी भाग घेतला नाही. परंतु राजकारणाच्या माध्यमातून समाजाची आणि देशाची सेवा करणं हे नेहमीच हा विचार माझ्या मनामध्ये होता की एक सामान्य माणूस ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही तोही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. अध्यक्ष एका पक्षाचा, एका शहराचा होऊ शकतो, राज्याचा होऊ शकतो. हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. भाजपनं देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला, पण भाजपला अजून मुंबई जिंकता आलेली नाहीये. आता भाजपला ही सुवर्ण संधी सोडायची नाहीये आणि हीच ती वेळ म्हणत ते मैदानात उतरलेत. त्यामुळे त्यांनी मुंबई जिंकण्याची जबाबदारी एका नव्या शिलेदाराच्या खांद्यावर दिली आहे. भाजपचा एक आक्रमक चेहरा, ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपनंही एका मध्यमवर्गीय मराठी चेहऱ्याची निवड केली. तो चेहरा म्हणजे 1 टर्म नगरसेवक ते 3 टर्म आमदार राहिलेले आमदार अमित साटम. भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक ते आमदार आणि आता भाजपचे मुंबई अध्यक्ष असा त्यांचा प्रवास विस्मयचकित करणारा आहे. त्यांची निवड सगळ्यांसाठी एक सरप्राईज होतं कारण चर्चेतल्या अनेक चेहऱ्यांना मागे सारत त्यांच्या गळ्यात भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची माळ पडली. राजकारणात येण्याआधी कॉर्पोरेटमध्ये HR म्हणून काम करणाऱ्या साटम यांना अनेक इच्छुकांचे रेझ्युमे आता तपासायचे आहेत. नोकरी नाही पण तिकीट द्यायचं आहे. त्यामुळे त्यांची रणनीती आणि त्यांचं टार्गेट काय हे समजून घेण्यासाठी आपण त्यांना बोलतं करूया. आपल्यासोबत स्वतः अमित साटमजी आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी अनेक नावं खरं तर चर्चेमध्ये होते. दरेकर होते, भातखळकर होते, पण या सगळ्यांना बाजूला सारून किंवा मागे सारत तुमची निवड झालेली आहे. हे तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं जसं ते आमच्यासाठी आहे? पक्षाचा अध्यक्ष निवडणं ही एक व्यवस्थेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाने माझ्यावरती ही जबाबदारी टाकली. परंतु मी एकटा जरी अध्यक्ष असलो तरी सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही सगळे ॲज अ टीम म्हणून या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. त्यामुळे मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, सर्व आमदार, हे माजी खासदार, हे सर्व आम्ही एकत्रितपणे एक संघ म्हणून या निवडणुकीत उतरतोय आणि मी अध्यक्ष असणं हा एक व्यवस्थेचा भाग आहे. पण संपूर्णपणे निवडणुकीची जबाबदारी ही ॲज अ टीम आम्ही या ठिकाणी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. पण तुमची निवड ही एक स्ट्रॅटेजी मानली जाते. तुम्ही एक मध्यमवर्गीय मराठी चेहरा आहात. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यांचं राजकारण मराठी अस्मितेचं आहे. मराठी अस्मितेच्या रणनीतीला शह देण्यासाठी अमित साटम हा चेहरा जास्त महत्त्वाचा आहे.
ही रणनीती मानली जाते ती खरी आहे का? नाही, खरं तर कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये या गोष्टीला महत्त्व नाहीये. महत्त्वाचं हे आहे की गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या मार्फत मुंबई शहरामध्ये काय कामं झाली, काय कृती झाली, गप्पा नाही कृती. त्यामुळे मुंबई शहरामध्ये मेट्रो कोणी बनवली, अटल सेतू कोणी बनवला, कोस्टल रोड कोणी बनवला, CCTV सर्व्हेलन्स प्रोजेक्ट कोणी कंप्लीट केला, किंवा BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर त्याच ठिकाणी कोणी बनवून दिलं आणि मुंबईमधल्या मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून कोणी रोखलं, हे महत्त्वाचं आहे. हा मुद्दा आहे. निवडणूक आली की काही लोक फक्त त्यांना मराठी अस्मिता आठवते, निवडणूक संपल्यानंतर मराठी माणसाला विसरतात. परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने गेल्या 11 वर्षामध्ये कन्सिस्टंटली मुंबईकरांकरता आणि मराठी माणसाकरता काम केलेलं आहे. आणि हे काम मुंबईकरांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. अगदी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम ही नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे. आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचं कामही महायुती आणि भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टींना महत्त्व आहे. कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही याला महत्त्व नाही. पण खरं सांगा, 2 ठाकरे बंधू एकत्र येतील याच्याबद्दल तुम्हाला वाटतं ते एकत्र येतील का, एक प्रश्न. आणि जर ते दोघं एकत्र आले तर त्याच्याबद्दलची धाकधूक तुमच्या मनात आहे भाजपच्या? मला असं वाटतं की गेल्या 11 वर्षामध्ये केलेल्या कामामुळे महायुती आणि भारतीय जनता पार्टीला जो मुंबईकरांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रतिसाद याची झलक आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली आहे. हा प्रतिसाद आणि पाठिंबा बघून कोणाला तरी धाकधूक लागली आहे आणि म्हणून 20 वर्ष एकमेकांचं तोंड न बघणारे गळाभेटी घेत आहेत. किंवा ज्या भावाला आपण स्वतःच घराच्या बाहेर काढलं, आता त्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे धाकधूक कोणाला आहे? मुंबईकर समर्थपणे आपले आशीर्वाद हे महायुतीला देताना दिसतोय आणि हे बघत असताना कोणाला तरी धाकधूक लागली आहे म्हणून कोणीतरी एकत्र येत आहे असं चित्र निर्माण झालं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत ते? राजकीय अस्तित्वाची लढाई असू शकते, कारण आता सगळंच गमावलेलं असल्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराला तिलांजली ज्या वेळेला दिली त्याच वेळेला यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. आणि हळूहळू त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण त्यांची संघटना, त्यांची काडर ही त्यांना सोडून गेली. ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचे 44 आमदार त्यांना सोडून गेले. असं ह्या देशाच्या राजकारणामध्ये कधीच घडलेलं नाहीये की सिटिंग मुख्यमंत्र्याला सोडून त्यांचे 90% आमदार, असं कोण कोणाला नेत नसतं. आणि त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार जर तुम्हाला सोडून सत्तेला लाथ मारून जातात कारण तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तुम्ही सोडलं आणि त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तुमच्या कॅडरमध्ये आणि तुमच्या लोकप्रतिनिधींमध्ये एक चलविचल होती. आणि त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाची हे करण्याकरता भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी युती केली. ये अंदर की बात है, ठाकरे जी के जो MP है वो भी आपके साथ है, खरं आहे का? ही चर्चा आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात. असं आहे की आता जे काही त्यांच्याकडे उरलेत किंवा राहिलेत त्यांच्याही मनामध्ये चलबिचल आहे आणि त्यांनाही हिंदुत्वापासून लांब फार काळ काही राहता येणार नाही. कारण त्यांचा जो आत्मा आहे, कुठल्याही खऱ्या हाडामासाच्या शिवसैनिकाचा आत्मा हा हिंदुत्वाचा आत्मा आहे, बाळासाहेबांनी शिकवलेल्या हिंदुत्वाचा आत्मा आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या या हिंदुत्वापासून कुठलाही खरा शिवसैनिक फार काळ लांब राहू शकत नाही. 90% हे हिंदुत्वाच्या विचारधारेशी जुडले गेले, जे 10% उरलेत ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाच्याच दिशेने आपली वाटचाल करतील. मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यानचा आता विजन असेल प्रत्येकाचं. तुमचा अजेंडा काय? हिंदुत्व, विकास की अजून कुठला मुद्दा? मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत ज्या प्रकारे मुंबईचा विकास हा गेल्या 11 वर्षांमध्ये पाहायला मिळाला तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घडवून आणणं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा
की पश्चिमी देशातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा जसा रंग बदलत चाललेला आहे, त्या शहरांमध्ये जशा प्रकारची घुसखोरी होत चाललेली आहे, तशा प्रकारच्या प्रयत्नांपासून मुंबईकरांना आणि मुंबईला वाचवणं आणि मुंबईचा रंग बदलू न देणं हे खरं तर येणाऱ्या काळामधलं पुढचं चॅलेंज आहे. पण ठाकरे सुद्धा हेच म्हणतायत की परप्रांतीयांपासून आपल्याला मुंबई वाचवायची आणि मराठीची मुंबई ठेवायची आहे. मुंबई पण जे आहे ते मुंबई पण हरवत चाललंय का? मराठी माणूस खूप मोठ्या संख्येने मुंबईतून कमी होत चाललाय, त्याच्याबद्दलचं तुमचं विजन काय? मुंबई ही मराठी माणसाची राहिली पाहिजे याच्यासाठी तुमचं विजन काय? सर्वप्रथम तर आम्ही फक्त गप्पा करत नाही आणि त्यामुळे बीडीडी चाळीमध्ये 180 फुटाच्या घरामध्ये राहणारा जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर, पहिल्या 550 लोकांच्या चाव्या दिल्या, 15,000 कुटुंबांना ते घर मिळणार आहे. अभ्युदय नगरचं डेव्हलपमेंट ही हाती घेतलेलं आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्यांचा विकास करण्याला चालना ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचं काम हे खरं तर महायुतीच्या सरकारने केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या सर्व योजना पूर्ण झाल्याच्या नंतर मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईमध्येच राहील आणि मुंबईमध्येच राहिला पाहिजे हे आम्ही इन्श्युअर करू. आणि मुंबईतला मराठी माणूस या ठिकाणी राहिल्याच्या नंतर मुंबईचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि मुंबईची स्वतःची एक आयडेंटिटी आहे, मुंबईचं स्वतःचं एक कॅरेक्टर आहे आणि मुंबईचं स्वतःचं एक फॅब्रिक आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या या आयडेंटिटीला सुरक्षित ठेवण्याचं चॅलेंज आपल्याकडे आहे. आणि काही फंडामेंटलिस्ट रॅडिकल एलिमेंट्स जे आहेत, जे दुसऱ्या इतर शहरांमध्ये घुसखोरी करत आहेत, त्यांना मुंबईमध्ये घुसखोरी करण्यापासून रोखायचं आहे. आणि आपण बघाल की गेल्या दीड वर्ष 2 वर्षामध्ये मतांच्या लांगुलचालना करता हे अशा प्रकारचे फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स जे आहेत ते कुणाबरोबर जुडले गेलेले आहेत. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की बॉम्ब स्फोटचे अॅक्युज्ड कन्व्हिक्टेड आरोपी हे कुणाचा प्रचार करत फिरत होते, हे उबाटाच्या उमेदवारांबरोबर प्रचार करत फिरताना आपल्याला दिसलेले आहेत. आणि त्यामुळे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता काही लोक या अशा प्रकारच्या फंडामेंटलिस्ट रॅडिकल एलिमेंट्सला आपल्या जवळ घेताना दिसत आहेत. आणि त्यामुळे मुंबईला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे आणि त्या धोक्यापासून मुंबईला वाचवणं हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. मुंबईकर म्हणून प्रत्येकाची एक भावना आहे आणि तुमचा आवडता विषय म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. आज सामान्य मुंबईकरून रेल्वे लोकलमधून जेव्हा जातो तो गर्दीमुळे पडून मरतो, ती घटना आपल्याला माहिती आहे. आणि दररोजसुद्धा अशी अनेक लोक जीव गमावत आहेत. रस्त्यावरून जाणारा ट्रॅफिकमध्ये अडकतो. ह्या सगळ्या परिस्थितीमुळे रस्त्यांचा इथल्या ट्रॅफिकचा प्रश्न अतिशय गंभीर आहे मुंबईतला. त्याच्यावरती मात्रा काय, उपाय काय, तुमचं त्याच्याबद्दलचं व्हिजन काय? यामध्ये 2 मुद्दे आहेत की एक म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये MMR रिजनमध्ये 325 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे सुरू झालेलं आहे. पार्शियली काही काम पूर्णही झालेलं आहे. ज्या वेळेला 325 किलोमीटरच्या मेट्रोचं काम पूर्णपणे कंप्लीट होईल 100%, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराच्या मोबिलिटीचा प्रश्न हा मार्गी लागलेला आपल्याला दिसेल. दुसरा मुद्दा की ज्या वेळेला 2018 साली मुंबई शहराचा DP आणि DCPR तयार झाला, त्यावेळेला मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी. त्यांनी मुंबईच्या DCPR मध्ये अशा प्रकारचं एक प्रोव्हिजन टाकलं की एक्झिस्टिंग ग्राउंड आणि गार्डन्सच्या खाली पार्किंग लॉट्स तयार करण्याचं प्रोव्हिजन त्यांनी टाकलं. आता ते प्रोव्हिजन DCPR मध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे, परंतु ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये अशा प्रकारची वाहनतळ, अशा प्रकारचे पार्किंग लॉट्स हे तयार करणं, याच्यावरती प्रायोरिटी देऊन उर्वरित मेट्रो लवकरात लवकर सुरू करणे याच्यावरती भर देऊन येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा जो कंजेशनचा किंवा ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल. आणि आमचं हे विजन आहे की मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कुणीही माणूस हा 59 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपली BST, आपली रेल्वे आणि आपली मेट्रो आणि जर सुरू झालं तर वॉटर ट्रान्सपोर्ट, या 4ही ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स एकाच तिकिटावरती आणणं हे आमचं विजन राहील.
मी थोडंसं मागे जातून पुन्हा त्या मुद्द्याकडे जातो, कारण एक प्रश्न राहिला त्याच्याबद्दलचा. राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर तुमचे नेतेसुद्धा गेले, पोहे खाल्ले, असं वाटलं की तुमचं जमतंय आता. पण आम्हाला आता असं कळतंय की जुळतंय दुसरीकडेच. हे तुमचं अपयश आहे? तुम्ही राज ठाकरेंना सोबत ठेवू शकला नाही? नाही, हे बघा, राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद असत नाही. त्यामुळे अनेक नेते एकमेकांना भेटत असतात, विचारधारेशी जुळत नसले तरी भेटत असतात, विचारांची देवाणघेवाण होत असते. आणि त्यामुळे त्याचाच एक भाग आहे की अनेक नेत्यांच्या एकमेकांच्या घरी भेटीगाडी होत असतात. नाही, त्यांनी तुम्हाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. याचा अर्थ हा होत नाही की त्याचं कन्क्लुजन हे पॉलिटिकल अलायन्स मध्ये होणार आहे, राजकीय युतीमध्ये त्याचं कन्क्लुजन होणार आहे. इच्छा तर होती तुमची. मला हे बघा, तुम्ही पाठिंबा घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावेत, कारण या देशाच्या हितामध्ये हे आहे की नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, म्हणून त्यावेळेला त्यांची एक भूमिका होती, त्यांनी एक भूमिका घेतली. पण त्यांचाही एक पक्ष आहे, त्यांनाही निवडणुका लढायच्या आहेत, आणि प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या निवडणुका लढायच्या असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात, आणि त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील. एकमेकांना भेटणं याचा अर्थ हा होत नाही की युती करता भेटले. ते अनेक विचारांच्या देवाणघेवाणीसाठी भेटू शकतात किंवा अनेक विषयांकरता भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची कुठली युतीची वगैरे काही चर्चा त्यावेळेला नव्हती. म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी तुमचं नातं कायम राहील, पॉलिटिकल जे नातं आहे. मी म्हटलं ना की राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद असत नाहीत, आणि त्यामुळे कुणीही एकत्र यावं राजकीय दृष्ट्या, परंतु एकमेकांची मैत्री ही कायमच असते ना. बरं, मैत्रीवरून मला थोडंसं तुमच्या वैयक्तिक आयुष्य, पण राजकीय प्रश्नांबद्दल ती बोललात, मला थोडंसं वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की तुम्ही काही जन्मजात राजकारणी नाही आहेत. जन्मजात मी याच्यासाठी म्हणालो की खूप मोठा काही ते राजकीय परिवाराचा वारसा तुमच्या मागे आहे असंही काही नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही करिअरसुद्धा राजकारणातूनच करायचं असं काही सुरुवातीपासून ठरवलं होतं. तुम्ही HR होतात, एका टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये HR होतात. पण HR असलेल्या माणसाला बाकीच्यांना नोकऱ्या देता देता आपण राजकारणात जाऊन नोकऱ्या वेगळ्या पद्धतीने देणार व्हावं, राजकारणात जावं असं का वाटलं? प्रेरणा काय होती? कॉलेजमध्ये असल्यापासून राजकारणाची आवड होती, परंतु राजकारणामध्ये कधीही कॉलेजमध्ये मी भाग घेतला नाही. परंतु राजकारणाच्या माध्यमातून समाजाची आणि देशाची सेवा करणं हे नेहमीच हा विचार माझ्या मनामध्ये होता. आणि लोकांची सेवा करण्याकरता, समाजाची, राष्ट्राची सेवा करण्याकरता मला असं वाटलं की राजकारण हे फार एक इफेक्टिव्ह टूल आहे किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिक चेंज आणण्याकरता. आणि त्यामुळे राजकारणात जाण्याची इच्छा होती, राजकारणात काम करण्याची इच्छा होती. गोष्टी तशा घडून आल्या, आणि काहीही राजकीय पाठबळ नसताना आणि एका वेगळ्याच कॉर्पोरेट कंपनीमधनं काम करत असताना मग भाजपचं काम करणं, भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता होणं, नगरसेवक, आमदार होणं, मला असं वाटतं की हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य आहे की एक सामान्य माणूस ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही तोही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. अध्यक्ष एका पक्षाचा, एका शहराचा होऊ शकतो, राज्याचा होऊ शकतो. हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं, कारण हा काही फॅमिली ओरिएंटेड पक्ष नाही, हा आयडिओलॉजी ओरिएंटेड पक्ष आहे. हा एक विचारधारा, देशासाठी, समाजासाठी काम करणारे, एका आयडिओलॉजीने प्रेरित झालेले लोक एकत्रितपणे आले आणि ते या देशाकरता काम करतात, विचारधारेकरता काम करतात, हिंदुत्वाकरता काम करतात. आणि त्या विचारधारेने प्रेरित झालेला हा पक्ष असून असा सामान्य माणूस या पदापर्यंत पोहोचणं हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीत एक दोन आम्ही गोष्टी बघितल्या. देवेंद्रजींचे 2 स्वीय सहाय्यक आमदार झालेले आम्ही बघितले. मागच्या टर्मला एक आणि ह्या टर्मला एक असे 2 आमदार झाले. तुम्ही सुद्धा गोपीनाथराव मुंडे साहेब, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांसोबत स्वीय सहाय्यक म्हणून काही काळ काम केलं. त्या सगळ्याच्या मध्ये त्यांचं आणि तुमचं नातं काय होतं? नाही, माझं आणि त्यांचं अगदीच खूप जवळचं नातं होतं. आणि एका पुत्राचं एका पित्याबरोबर ज्या प्रकारचं नातं असतं तशाच काही प्रकारचं नातं माझं त्यांच्यासोबत होतं. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना एका महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॉलिटिकल कॅनव्हास
मी एका वेगळ्याच अँगलनी बघितलेलं आहे. त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मी प्रवासही केलेला आहे लोकसभा विधानसभा 2004च्या निवडणुकीच्या दरम्यान. हां. आणि एक वास्ट लँडस्केप ही मला त्यांच्याबरोबर काम करताना ही पाहायला मिळाली. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करण्याचा जो अनुभव होता त्याच्यातनं जे काही शिकायला मिळालं आणि त्याच्यातनं शिकत शिकत त्या अनुभवाचा बोध घेत घेतच मी इथपर्यंत पोचलेलो आहे. तुम्ही जेव्हा राजकीय श्रीगणेशा कारकिर्दीचा करण्याचं ठरवलं तेव्हा श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद तुम्ही घेतलेले होते. त्यांच्यासोबतचं तुमचं काय नातं होतं? नाही, एका शिष्याचं एका गुरुबरोबर जे नातं असतं हां. तेच माझं श्री श्री रविशंकरजी यांच्याबरोबर माझं तेच नातं आहे. आणि राजकारणामध्ये नोकरी सोडून राजकारणामध्ये पूर्ण वेळ प्रवेश करण्याचा निर्णय हा आयुष्यातला एक खूप मोठा निर्णय होता. आणि हा निर्णय करण्याकरता ज्या कन्व्हिक्शनची आवश्यकता असते किंवा ज्या कॉन्फिडन्सची आवश्यकता असते ते कन्व्हिक्शन आणि तो कॉन्फिडन्स आणि तो आत्मविश्वास हे मला श्री श्री रविशंकरजींकडून प्राप्त झाली. आणि मला असं वाटतं की तो निर्णय करण्याच्या मागे त्यांचा एक खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे की मला प्रेरित करण्याकरता की आपण समाजाकरता काहीतरी करायला निघालो आहे, राष्ट्राकरता काहीतरी करायला निघालो आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये न ठेवता की आपल्याला याच्यामध्ये काही प्राप्त होईल किंवा प्राप्त नाही होणार किंवा आपण कुठपर्यंत पोचू किंवा नाही होऊ, पण तुम्हाला आता असं वाटतंय की आपण हे केलं पाहिजे, तर ते करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये आहे आणि ते करण्याचं धाडससुद्धा तुम्ही करू शकता. ही जी शिकवण आहे ही प्रेरणा जी आहे ती मला त्यांच्याचकडनं प्राप्त झालेली आहे. नक्कीच. आणि मला वाटतं की तुमच्याकडून सुद्धा अनेकांना प्रेरणा मिळू शकते. साधारणपणे आपल्याकडे असं म्हटलं जाते की मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांनी नोकरी करावी, आपला व्यवसाय करावा, संसार करावा आणि हे सगळं करावं. पण हे सगळं करत असताना सुद्धा राजकारणामध्ये एक उंचीपर्यंत आपल्याला जाऊ आपण शकतो आणि तिथेही कर्तृत्व गाजवू शकतो. याच्याबद्दलचं उदाहरण आणि प्रेरणा तुमच्या व्यक्तिमत्वातून निश्चितपणे अनेकांना मिळू शकते. खूप शुभेच्छा. लढाई तुमच्यासाठी सोपी नाही आहे आणि तुम्हालाही जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते शिवधनुष्य पेलावं याच्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे आज मैदानामध्ये. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.